उंबरडा बाजार दारव्हा अमरावती मार्गावर धावणारी राज्य परिवहन महामंडळाची बस उंबरडा बाजार येथे अचानक बंद पडल्याची घटना आज घडली। ऐन प्रवासाच्या दरम्यान आणि कडक उन्हाच्या काळात बस अचानक निकामी झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। विशेष म्हणजे बस बंद पडल्यानंतर परिवहन महामंडळाकडून दुसरी पर्यायी बस बोलवण्यासाठी कमालीचा उशीर केला गेल्याने तासनतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले। यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। वास्तविक पाहता दारव्हा लोही उंबरडा अमरावती या मार्गावर एसटी गाड्यांची दुर्वस्था आणि त्या अचानक बंद पडणे ही आता नेहमीचीच कटकट झाली आहे। या मार्गावर वारंवार जुन्या आणि नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। महामंडळाच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे दररोज प्रवास करणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या संपूर्ण सावळा गोंधळाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला सोसावा लागत आहे। उंबरडा बाजार आणि परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेससाठी याच गाड्यांवर अवलंबून असतात। गाड्या वेळेवर न येणे किंवा रस्त्यातच बंद पडणे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याच्या भावना पालकांमधून उमटत आहेत। नेहमीच्या या त्रासाला कंटाळलेले प्रवासी आता आक्रमक झाले असून या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि नादुरुस्त गाड्यांच्या समस्येवर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता नेहमीकरिता ठोस आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता तरी एसटी महामंडळ आणि संबंधित वरिष्ठ प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची या रोजच्या त्रासातून सुटका करणार का की आणखी मोठ्या आंदोलनाची वाट पाहणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।